अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला म्हणणारे विनायक दामोदर सावरकर हे ब्रिटिश राज सत्तेला अगदी होरपळून टाकण्याची क्षमता असलेली एक आग होती. आपल्या भारतातील स्वतंत्र लढ्यातील एक विवादित पात्र, त्याचबरोबर आपल्या स्वतंत्र लढ्यातील एक ज्वलंत क्रांतिकारी. आज आपण जर परिस्थिती पाहिली तर काही जण त्यांना माफीवीर म्हणतात, दहशतवादी म्हणतात. शोकांतिका तर अशी तर JNUच्या काही विद्यार्थ्यांनी स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलीचा हार देखील घातलेला दिसतो. तर दुसऱ्याच बाजूला लोक असे देखील आहेत जे त्यांना वीर मानतात, जे त्यांना देशभक्त मानतात, जे असं मानतात की जर सावरकर असते तर आपल्याला 35 वर्ष आधी स्वातंत्र्य मिळालं असतं. विनायक दामोदर सावरकर माफीवीर होते का? आणि विनायक दामोदर सावरकर यांचं कर्तृत्व आपल्यापासून का आणि कसं दबून राहिलं, ते पुढे आलं का नाही? चला मग याबद्दलच विस्तृत माहिती घेऊया. सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट. विनायक दामोदर सावरकर हे असे पहिले क्रांतिकारी ज्यांनी काँग्रेसपेक्षा 31 वर्ष आधी आपल्या क्रांतीची सुरुवात केली होती. त्यांच्यावर मॅझेनी या विचारवंताचा फार प्रभाव होता. मॅझेनी यांनी काय केलं होतं तर यंग इटलीची स्थापना करत त्यांनी फ्रेंच किंगडम जे होतं, फ्रेंच राज्य जे होतं त्यांच्या विरोधी सशस्त्र क्रांतीची सुरुवात केली होती इटलीमध्ये. मॅझेनी यांनी आपल्या विचारांनी आपल्या चळवळींनी इटलीचे एकीकरण घडवून आणलं. ह्या विचारातूनच स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर प्रेरित झाले आणि त्यांनी अखंड भारताची जी कल्पना आहे ती समोर मांडली. सावरकरांना देखील भारताचं युनिफिकेशन, भारताचं एकीकरण होऊन अखंड भारत हवा होता आणि यासाठीच त्यांनी नाशिकमध्ये अभिनव भारत चळवळीची सुरुवात केली. आता अभिनव भारताची सुरुवात करताना त्यामागचं कारण असं होतं की विनायक दामोदर सावरकर यांना शस्त्राच्या जोरावर ब्रिटिश सरकाराला भारतातून पिटाळून लावायचं होतं. अभिनव भारत चळवळीचा मुख्य उद्देश काय होते तर त्यांचं पहिलं उद्देश असं होतं की त्यांना साध्य करण्यासाठी ते स्वतः लंडनमध्ये शिफ्ट झाले आणि विशेष म्हणजे त्यांनी लंडनमध्ये जाऊन देखील फ्री इंडियन सोसायटीची तिथे स्थापना केली. मित्रांनो, विचार करा, ब्रिटिशांच्या भूमीवर जाऊन ब्रिटिशाविरुद्ध चळवळ चालवणं ही किती मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, या फ्री इंडियन सोसायटीमध्ये दर रविवारी विनायक दामोदर सावरकर मीटिंग भरवत असत. या मीटिंगमध्ये जगातील जे सर्व क्रांतिकारी आहेत ते सर्व क्रांतिकारी एकत्र येत ब्रिटिशांना आपापल्या देशातून कसं पिटाळून लावता येईल या संदर्भी चर्चा करत. तुम्हाला ऐकून विशेष वाटेल मित्रांनो, या बैठकीमध्ये रशियन राज्यक्रांतीचे जनक लेनिन सुद्धा सहभागी होते. लेनिन हे स्वतः विनायक दामोदर सावरकर यांचे शिष्य होते. मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर यांची चळवळ अगदी जोरात चालू होती. केला आता विनायक दामोदर सावरकर यांच्या सशस्त्र क्रांतीतूनच प्रेरित होऊन सुरुवात झाली ते लोन वुल्फ अटॅकची. मित्रांनो, लोन वुल्फ अटॅक म्हणजे काय तर भारतीय लोक एकट्याने किंवा जमावाने ब्रिटिशांवर हल्ला चढवत आणि त्यांना मारत असत. याच्यातूनच कोणकोणते क्रांतिकारी पुढे आले आणि काय काय घटना घडत गेल्या तर 1908 मध्ये खुदिराम बोस यांनी ब्रिटिश जजची हत्या केली. पुढे आपण बघितलं तर 1909 मध्ये मदनलाल धिंगरा असतील, 1910 मध्ये कान्हेरे असतील आणि 1931 मध्ये भगतसिंग असतील. स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारातून प्रेरित होऊन अनेक क्रांतिकारी आता पुढे येऊ लागले. त्याचबरोबर जगातील जे असे देश आहेत ज्या देशामध्ये ब्रिटिशांचा वसाहतवाद आहे किंवा होता आणि जे देश ब्रिटिशांच्या जुलमापासून त्रस्त आहेत त्या सर्व देशांनी एकत्र येत जागतिक पातळीवर ब्रिटिशाचा विरोध करावा आणि ब्रिटिशांना पिटाळून लावावं. यासाठी त्यांनी आपल्या जे अभिनव भारत चळवळ असेल त्या अभिनव भारत चळवळीचे ब्रांचेस त्यांनी फ्रान्स, इटली त्याचबरोबर अमेरिकेमध्ये सुद्धा सुरू केलं. त्याचबरोबर त्यांनी जपान, चायना, रशिया यांसारख्या बलाढ्य देशांना एकत्र घेत अँटी ब्रिटन युनायटेड फ्रंटची सुद्धा स्थापना केली. मित्रांनो, त्यावेळेस विनायक दामोदर सावरकर यांचा इतका दबदबा वाढलेला होता की ब्रिटिशांना विनायक दामोदर सावरकर या नावाने सुद्धा धडकी भरत. म्हणून त्यांनी काय केलं तर विनायक दामोदर सावरकर यांना डी सावरकर म्हणजे डेंजरस सावरकर असं संबोधन चालू केलं. हे विनायक दामोदर सावरकर यांना कळालं होतं
आणि त्यामुळे त्यांनी लंडनमधून स्वतःला पॅरिसमध्ये शिफ्ट केलं. मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर हे आतंकवादी होते, दहशतवादी होते, पण कोणासाठी? तर ते ब्रिटिशांसाठी. आणि विनायक दामोदर सावरकर यांना दहशतवादी हा जो टॅग लावला, तो टॅग लावलाय ब्रिटिशांनी, कारण ब्रिटिशांना तेवढी भीती वाटत होती त्यांची. मित्रांनो, जेव्हा ते शिफ्ट झाले पॅरिसमध्ये, तेव्हा ब्रिटिशांना असं वाटलेलं होतं की विनायक दामोदर सावरकर यांना पकडणं तर फार गरजेचं आहे, नाहीतर अगदी काहीच वर्षामध्ये आपल्या सत्तापालट होईल. क्रांतिकारकांना धरून त्यांना टॉर्चर करायला सुरुवात केली. आणि आपले जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांना असं तडपताना, त्यांच्यावर असं टॉर्चर होताना विनायक दामोदर सावरकर यांना बघवलं नाही. आणि आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी ते पुन्हा पॅरिसमधून लंडनला शिफ्ट झाले आणि त्यांनी स्वतः ब्रिटिशांसमोर पॅरिसमध्ये सरेंडर केलं. मित्रांनो, विचार करा, आपल्या साथीदारांना असं टॉर्चर केलं जाऊ नये, त्यांना असा त्रास होऊ नये, म्हणून जो व्यक्ती पॅरिसमधून येऊन ब्रिटिशांसमोर सरेंडर करतो, त्या व्यक्तीला माहिती आहे की आपल्याबरोबर सुद्धा असंच टॉर्चर होणार आहे आणि किंबहुना यापेक्षाही जास्त आपल्याला टॉर्चर केलं जाणार आहे, आणि तरी तो व्यक्ती आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी सरेंडर करतो. तो व्यक्ती माफीवीर आणि डरपोक कसा असू शकतो?